पण ते सूत्र असतंय ते मास्तरच्या डोक्यात असतंय, तो दाखवत नाही. मग तो काय म्हणतो, याचा लसावी काढा वरती लिहा आणि याचा मसावी काढा खालती लिहा, आलं उत्तर. अरे पण त्यानं हे वरतीच का लिहिलं, त्याचा लसावी काढून वरतीच का लिहिला आणि मसावी काढून खालतीच का लिहिला, तर त्यानं सूत्र वापरले ना मास्तरनं, त्यानं सूत्र वापरले, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला हे सूत्र करावी लागतात. अशी लहानात लहान संख्या म्हटलं की काय होतं, लसावीच काढायचा, डोळे झाकून लसावी काढायचा असतो. नाहीतर 300 आलं, जर ऑप्शन मध्ये 300 असलं ना तर पोरग पहिलं ते 300 ला काळं करते, 300चा गोल काळा करते आणि तिथंच डबऱ्यात जाते. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं व्हेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण लसावी आणि मसावी हे प्रकरण पाहत होतो, बरोबर. आणि लसावी आणि मसावी या प्रकरणातले सर्व प्रकार आपले शिकून झालेले आहेत. मी काय म्हणतोय, लसावी आणि मसावी या प्रकरणातले सर्व प्रकार आपले शिकून झालेले आहेत आणि त्या सर्व प्रकारांवर आधारित असणारे प्रश्न जे पाठीमागे परीक्षेला विचारले गेले असतील, येणाऱ्या परीक्षेसाठी संभाव्य असणारे प्रश्न आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. त्यामुळं इथून पुढचे लसावी मसावीचा प्रत्येक सेशन महत्त्वाचा असणार, लक्षात ठेवा, प्रत्येक सेशन. तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि प्रत्येक प्रश्न तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक प्रश्न तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. जर नाही सुटला तर मी प्रत्येक प्रश्न सोडवून देणार आहेच. ओके, तर चला आता जास्त वेळ न दवडता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. काय प्रश्न आहे बघा. पहिला प्रश्न काय आहे, आता पहिलाच प्रश्न आहे बघा. 22/15, 32/21 आणि 7/30 चा लसावी किती? काय प्रश्न विचारलाय मित्रांनो, इथं लसावी विचारलाय. बर, कोणाचा लसावी आहे तर अपूर्णांकांचा लसावी. आणि मी हे अगदी मनापासून, बेंबीच्या देठापासून ओरडून हे शिकवलेलं आहे. लक्षात ठेवा की अपूर्णांकांचा, साध्या पूर्णांकांचा लसावी किंवा मसावी फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा, जे काढायचे त्याला वरचं स्थान द्यायचं, त्याचा मित्र खालून त्याला सपोर्ट करणार. आठवत असेल बघा. तर अपूर्णांकांच्या लसावीचा फॉर्म्युला काय असतो, अंशांचा लसावी छेद छेदांचा मसावी, बरोबर नाही. इथं बघा मी शॉर्ट मध्ये लिहितो वाटलं तर, अपूर्णांकांचा लसावी, अपूर्णांकांचा लसावी बरोबर काय आहे, अंशांचा लसावी, अंशांचा लसावी छेद छेदांचा मसावी, अंशांचा लसावी छेद छेदांचा मसावी. मग अंश काय काय तिथं मित्रांनो, तर 22, 32 आणि 7 काय आहेत, तर 22, 32, 7 चा लसावी छेद छेदांचा. हे सगळं लिहायची गरज नाही बरं का परीक्षेत तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट वरच्यांचा लसावी काढायचा उत्तराचा, नंतर सांगतो. आता पहिल्यांदा थोडं सोडवून देतो तुम्हाला समजावं म्हणून. ओके, आणि छेदांचा मसावी, छेद काय आहेत, 15, 21 आणि 30. 15, 21, 30 चा मसावी. आता उत्तर आपल्याला काढायचे. मी तुम्हाला सांगितलं होतं, अपूर्णांकांचा लसावी काढायचा असेल तरी तुम्हाला दोन्ही कॅल्क्युलेशन करावे लागतात. लसावी काढायचा वरती लिहायचा, छेदांचा मसावी काढून उत्तराच्या छेदात लिहायचा आणि तो अपूर्णांक त्याचं उत्तर असतं. ओके, मग लसावी कोणाकोणाचा काढायचे, 22, 32 आणि 7. मी पहिला इथं लसावी काढतो बघा. ओके, लसावी कोणाकोणाचा, 22, 32 आणि 7. आता लसावी काय म्हणतो, सर्वांना भाग जात असेल तर द्या. 22, 32 आणि 7 या तिघांना कोणत्या एकाच संख्येने भाग जातोय का, नाही जात, कारण 7 ही मूळ संख्या आहे आणि 7 ना 32 ला जातोय ना 22 ला भाग जातोय. त्यामुळं कमीत कमी दोघांना जात असेल तरी द्यायचा. मग 22 ला 32 ला कशाने भाग जातोय, 2 ने भाग जातोय. मग इथं 2 ने भाग देऊया आपण. तर बेक कबे बेक कबे, इथं बेक कबे आणि बेसक 12 आणि हे 7. आता मात्र 11ला 16ला किंवा 7ला कमीत कमी दोघांना कशाने भाग जात नाही. मग लसावी बरोबर काय असतो मित्रांनो, उभ्या संख्यांचा गुणाकार गुणिले आडव्या संख्यांचा. 11 दुने 22 गुणिले 16 7 112. मग 22 गुणिले 112 करायचे. आता 22 दुने 44, 22 दुने 44, उरले किती 4. 22 × 22, 22 आणि 4 26, उरले 2. 22 × 22 आणि 2 24.
तर इथं लसावी आला 2464. तर इथं वरती येणार लक्षात ठेवा 2464. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 2464 अंश असणाऱ्या किती संख्या येतो इथं? एकच संख्या आहे, एकच संख्या. इथं 2464 नाही, इथं नाही, तिथं नाही, बरोबर. त्यामुळे हे उत्तर असण्याची शक्यता आहे. कारण खाली पण जर 2464 आलं तर त्याच संख्येला भागलं तर उत्तर एक येऊ शकतं. किंवा आणखी जर समजा त्याचा आपण त्याला काटाकाटी करून भाग देऊन उत्तर असं लहानपण येऊ शकतं. पण शक्यतो 2464 इथं, आणि इथं कशाला भाग जात नाही ना पूर्णांकांना, तर त्यात पण जात नाही. जे लसावी येतात तोच वरती येतो, त्यामुळे उत्तर, बाकीचे उत्तर नाहीत. तर एवढंच सोडवल्यानंतर आपल्या लक्षात येतं की जरा मी तुम्हाला हे डिटेल सांगतोय सगळं. असं परीक्षेत काय करायचंय, परीक्षेत कसं सोडवायचे आपण, हे सगळं जर तुम्हाला जमत असेल तर परीक्षेत तुम्ही कमीत कमी वेळात आणि शॉर्टकट मेथडने त्याचं उत्तर काढू शकता, हे लक्षात ठेवा. मग आता इथं लसावी आला 2464. आता मसावी कुणाचा काढायचा आहे? 15, 21 आणि 30चा, बरोबर नाही. आता मी मसावी इथं काढतो बघा. कुणाचा? 15, 21 आणि 30. मसावी काय म्हणतो? मसावी लक्षात ठेवा कसा आहे, क्रियानिष्ठ आहे तो. सर्व संख्यांना भाग जात असेल तरच, नाहीतर नाही. मग सर्व संख्यांना 15, 21 आणि 30 या तिन्ही संख्यांना कोणत्या एकाच संख्येने भाग जातोय? कोणत्या एकाच संख्येने? तर 3 ने भाग जातोय, बरोबर. 3 पंच 15, 3 7 21 आणि 3 10 30. आता 5 ला 7 ला आणि 10 ला कोणत्याही एकाच संख्येने भाग जात नाही. 5 ला आणि 10 ला मात्र 5 ने भाग जातोय. 5 आणि 10 ला 5 ने भाग जातोय, पण 7 ला जात नाही. मसावीला ते चालत नाही. सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग जात असेल तरच द्यायचा, ओके. अदरवाइज प्रक्रिया तिथंच थांबवायची. आता तिघांना भाग जात नाही, प्रक्रिया तिथंच थांबली, म्हणून मसावी बरोबर किती आला? 3 आला. मग तो यांचा मसावी इथं छेदात लिहिणार आपण. काय आलं तर संपूर्ण अपूर्णांकांचा लसावी किती आला मित्रांनो? 2464 भागिले 3. म्हणजे काय आलं आपलं उत्तर? ऑप्शन नंबर 1, 2464 भागिले 3. ओके. हे मी तुम्हाला डिटेल सोडून, आता परीक्षेत तुम्ही काय करणार, हे असलं सूत्र मित्र लिहित बसायचं नाही बरं का परीक्षेत. लक्षात ठेवा, परीक्षेत तुम्ही असलं सूत्र वगैरे लिहित बसायचं नाही, बिलकुल लिहायचं नाही, बिलकुल लिहायचं नाही. परीक्षेत तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या, ह्या तिघांचा लसावी काढायचा आहे ना, ह्या यांचा डायरेक्ट लसावी काढायचा. इथं लगेच मी 22, 32, 7 यांचा लसावी बघा. 2 ने भाग जातोय की नाही? बेक बे बेक बे बेक बे बेसक 12 आणि 7 तसंच, ओके. मग लसावी किती आला यांचा? तर 11 दुने 22 गुणिले 16 7 112. इथं 22 दुने 44 उरले 4, 22 एके 22 आणि 4 26 उरले 2, 22 एके 22 आणि 2 24. तर इथं वरती आलं किती? 2464. आणि छेदामध्ये या तिघांचा मसावी काढायचा. कोणाकोणाचा? 15, 21, 30. तिघांना कशाने भाग जातोय? 3 ने. 3 पंच 15, 3 7 21, 3 10 30, 3 10 30. आता मग भाग जात नाही, मसावी किती आला? 3. एवढंच फास्ट करायचं परीक्षेत. परीक्षेत हे असलं सूत्र वगैरे परीक्षेत नाही, ही सूत्र तुमच्या डोक्यात असली पाहिजेत. माझ्या डोक्यात आहेत, पण डोक्यातलं मी तुम्हाला दाखवू शकत नाही, त्यामुळे मला इथं लिहावं लागतं. आणि तेच तुम्हाला मग तुमच्या समोर काय एखादा मास्तर मांडतो, काही वाचलं सूत्र मित्र लक्षात ठेवू नका. यांचा लसावी काढा वरती लिहा आणि यांचा मसावी काढा खालती लिहा. अहो ते बिना सूत्राचं नाही, ह्या सूत्राचा वापरच तो मास्तर करत असतो. फक्त त्या मास्टरला पाठ आहे म्हणून मी काय करणार, इथं काहीच नाही ना, मग तुम्हाला काय म्हणणार? सूत्राचा वापर करू नका. सूत्राचा वापर करू नका म्हणजे मी काय सांगणार तुम्हाला बघा, म्हणजे मी काय तुम्हाला वेगळं सांगत नाही, मी ते सूत्रच सांगत असतो. मी काय म्हणतो, या तिघांचा लसावी काढा. या तिघांचा लसावी किती आला? 2464. तो लिहा वरती. आणि ह्या तिघांचा मसावी काढा आणि तो खाली लिहा. यांचा मसावी किती आला? 3. मग हे उत्तर झालं. मास्तर तुम्हाला एवढंच सांगतो. तुम्हाला वाटतोय मास्तर बिना सूत्रात सांगतोय. बिना सूत्राचा कुठलाच मास्तर सांगत नाही, लक्षात ठेवा. कोणीच सांगत नाही गणित बिना सूत्राचं. फक्त प्रॉब्लेम असा असतो की ते सूत्र तुम्हाला माहित नसतं. तुम्हाला माहित नसतं, मास्तर ते तुम्हाला सांगतच नाही. पण ते सूत्र असतंय ते मास्तरच्या डोक्यात असतंय, तो दाखवत नाही. मग तो काय म्हणतो, याचा लसावी काढा वरती लिहा आणि याचा मसावी काढा खालती लिहा. आलं उत्तर. अरे पण त्यानं हे वरतीच का लिहिलं, त्याचा लसावी काढून वरतीच का लिहिला आणि मसावी काढून खालतीच का लिहिला? तर त्यानं सूत्र वापरले ना मास्तरनं, त्यानं सूत्र वापरले, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला हे सूत्र करावी लागतात. सूत्र काय लक्षात ठेवण्यासाठी जास्त ताण पडत नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, 35/125, 42/25 आणि 56/55 यांचा मसावी किती? यांचा मसावी किती असा प्रश्न विचारलेला आहे. आता लक्षात घ्या, यांचा मसावी काढताना
आता सरळ काय करायचंय, मसावी काढताना ह्या तिघांचा काय काढायचं आपल्याला, मसावी, आणि या तिघांचा काय काढायचं आपल्याला, लसावी. अंशांचा मसावी आणि छेदांचा लसावी. मग बघा मी मसावी काढतो डायरेक्ट. आता इथं बघा 35, 42 आणि 56 हे परीक्षांना आलेले प्रश्न आहेत बरं का मित्रांनो, परीक्षांना आलेले प्रश्न आहेत. मग या तिघांना कशाने भाग जातोय, मसावी काढायची आहे ना आपल्याला, इथं लक्षात ठेवा मसावी. मग मसावी सर्वांना भाग कशाने जातोय, 7 ने जातोय. 7 5 35, 7 6 42 आणि 7 8 56. म्हणजे उत्तराच्या अंशामध्ये काय आलं, इथं इथं उत्तर येणार आहे, लक्षात ठेवा. उत्तराच्या अंशामध्ये काय आलं, 7 आला. मसावी किती आला, 7 आला. 7 असणार उत्तर कुठलं आहे, बाकी चेकच करू नका, हे आहे का नाही, आलं आपलं उत्तर, पर्याय क्रमांक 3. संपलं, परीक्षेत एवढंच करायचं आहे तुम्हाला. 7 मसावी 7 असणार कुठला आहे, तर एकुलता एक पर्याय आहे ना, ते उत्तर आलं. आपण आता इथं सोडवूया सगळं म्हणा, तर हे झालं. आता लसावी काढूया. लसावी, लसावी कुणाचा काढायचा, या तिघांचा. 125 बघा, 125, 25 आणि 55. सर्व संख्यांना कशाने भाग जातोय, 5 ने. 5 दुने 10, उरले 2, 5 5 25. इथं 5 5 25 आणि 5 1 5, 5 1 5. लसावी काढतोय, कमीत कमी दोघांना भाग जात असेल तर द्यायचा. 25 आणि 5 ला पुन्हा 5 ने भाग जातोय. 5 5 25, 5 1 5, 11. तसंच आता संपलं, बरोबर. मग ह्यांचा गुणाकार 5 5 25, 25 5 1,200 गुणिले 11. मग बघा 11 पंचे 55 ला 5, उरले 5. 11 दुने 22 आणि 5 27 ला 7, उरले 2. 11 1 11 आणि 2 13. किती आलो, 1375. तर हे त्याचं उत्तर आलं. सगळं करायची गरज नाही, पूर्ण करायची गरज नाही. मी तुम्हाला सांगितलं शॉर्ट मध्ये उत्तर निघून जातं. नेक्स्ट क्वेश्चन प्रयत्न करा. काय प्रश्न आहे बघा, 16 32 36 48 56 चा मसावी किती. आता तुम्हाला मसावी विचारलाय, सरळ संख्यांचा विचारू शकतात परीक्षांना, सरळ संख्यांना मसावी तुम्हाला विचारू शकतात. काय म्हटलंय, 16 32 36 48 56 चा मसावी किती. मसावी काढताना काय, सर्व संख्यांना, मसावीचं आपल्याला माहिती आहे, सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग जातोय तोपर्यंतच भाग देत जायचं. ओके. मग काय काय संख्या आहेत इथं बघा, 16 32 36 48 56. ओके. ह्या सर्व संख्यांना कोणत्या एकाच संख्येने भाग जातोय बघा. ह्या सर्व समसंख्या आहेत, सर्व समसंख्या आहेत, त्यामुळे 2 न तर भाग जाणार. पण 16 32 36 48 आणि 56 यांना ऍक्च्युअली बरं चला 2 नेच भाग घालू आपण. 2 4 ने भाग जातोय, पण तुम्ही म्हणणार तू घरनं पाठ करून आला आणि इथं शायनिंग मारायला लागला. सर्व समसंख्या 2 ने भाग जातोय ना, 2 ने भाग घालू. इथं 2 8 16, इथं 2 1 2 उरले 1 2 6 12. 2 न भागणं म्हणजे निम्म होणं बघा. 16 च्या निम्म 8, 32 च्या निम्म 16. 2 न भागणे म्हणजे काय करतो आपण, निम्म करतो. 36 च्या निम्म 18, 48 च्या निम्म 24 आणि 56 च्या निम्म 28. ओके. आपण मसावी काढतो एवढं लक्षात ठेवा बरं का. मसावी काय म्हणतो, सर्व संख्यांना भाग. आता पुन्हा ह्या सर्व संख्या काही समसंख्या आहेत, पुन्हा त्यांनी कशाने भाग जातोय, 2 ने भाग जातोय. ओके. इथं बघा, इथं 2 चौक 8, 2 8 16, 2 9 18, 2 1 2 2 2 4, इथं 2 1 2 2 चौक 8. आता पुन्हा बघा, आता सर्व संख्यांना याला 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 आणि याला 2 ने भाग जातोय, पण याला जात नाही, बरोबर नाही. आता 9 ला 12 ला 3 ने भाग जातोय, पण बाकीच्यांना 3 ने भाग जात नाही. म्हणजे सर्व संख्यांना कोणत्याही एकाच संख्येने भाग जातोय का, नाही जात. तर याला आता असं बघा, 1 2 3 4 5 पैकी 4 संख्यांना भाग जातोय. 1 2 3 4 संख्यांना 2 ने भाग जातोय, पण एकाला जात नाही ना, तर मसावीला ते चालत नाही. मसावी काय म्हणतो, सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग जातोय, जात असेल तरच भाग दे, नाहीतर शांत बस. प्रक्रिया तिथंच थांबव. ही प्रक्रिया इथंच थांबते आणि मसावी बरोबर फक्त उभ्या संख्यांचा गुणाकार. 2 दुने 4. तर उत्तर काय आलं मित्रांनो, 4. पर्याय क्रमांक 2. तुम्ही हे उत्तर अगोदरच काढलेलं असणार याची मला पूर्ण खात्री आहे. पुढचा प्रश्न बघा, 16 24 36 54 चा लसावी किती. बघा काय म्हटलंय, 16 24 36 54 चा लसावी किती, असा प्रश्न आहे. मग आता बघा लसावी काढायची आहे. लसावी लवचिक आहे,
तो काय म्हणतो बाबा सर्वांना भाग जात असेल तर देच. बर बाबा सर्वांना भाग जात नाही तर कमीत कमी दोघांना भाग जातोय ना तोपर्यंत भाग देत जा. आणि उभ्या संख्या आणि आडव्या संख्या यांचा गुणाकार काय असतो लसावी असतो. ओके मग कोणाकोणाचा लसावी काढायचे बघा 16 24 36 आणि 54 यांचा लसावी काढायचे. आता बघा यांचा काय काढायचे आपल्याला लसावी काढायचा आहे. ओके मग आता या सर्व संख्यांना कशाने भाग जातोय आता 16 24 36 4च्या पड्यात आहेत पण 54ला 4 ने भाग जात नाही मित्रांनो नाही जात. मग ह्या सर्वांना 2 ने भाग जातोय मग मी 2 ने भागतो. 2 ने भागणं म्हणजे निम्म करणं. 16च्या निम्म 8 24च्या निम्म 12 36च्या निम्म 18 आणि 54च्या निम्म 27. ओके आता मात्र बघा याला याला आणि याला 2 ने भाग जातोय पण याला 2 ने भाग जात नाही नाही ना तर द्या 2 ने. काय म्हणतोय लसावी काय म्हणतो सर्वांना जात नसेल ना तर कमीत कमी दोघांना मग 4ला जात नाही ना चौघांना एका संख्येने भाग जात नाही ना तिघांना जात असेल तर दे. तो लवचिक आहे थोडा. ओके पुन्हा 2 ने भाग पुन्हा निम्म होणार तर 2 चौक 8 2 सक्क 12 2 9 18 हे ज्याला भाग जात नाही ते आहे असं खाली येतं बरं का आहे असं खाली येतं. पुन्हा 4ला आणि 6ला 2 ने भाग जातोय लक्षात ठेवा. कशाने भाग जातोय 2 ने. 2 दुने 4 2 त्रिक 6 हे दोघे यांना भाग जात नाही आहे असे खाली येतात. ज्याला भाग जात नाही ते आहे असे खाली घ्यायचे. पुन्हा 3ला 9ला आणि 27ला 3 ने भाग जातोय लक्षात ठेवा. ओके इथं 3 1 3 3 त्रिक 9 आणि 3 9 27 हे 2 आहे असंच खाली. पुन्हा 3ला 9ला 3 नेच भाग जातोय. चला तोपर्यंत देत जायचे आपल्याला 3 1 3 3 त्रिक 9 आणि हे 2 तसंच खाली हे 1 तसंच खाली. आणि लक्षात ठेवा लसावी म्हणजे उभ्या संख्यांचा गुणाकार या उभ्या संख्यांचा गुणाकार गुणिले आडव्या संख्यांचा गुणाकार. तर बघा 2 दुने 4 4 दुने 8 8 त्रिक 24 आणि 24 त्रिक 72 म्हणजे हा उभा गुणाकार किती आला 72 गुणिले आडवा गुणाकार ह्या 1 चा आणि 1 चा गुणाकारामध्ये काही रोल नसतो. कोणत्याही संख्येला 1 न गुणलं तर उत्तर बदलत नाही. 2 त्रिक 6 72 गुणिले 6 तर बघा इथं 6 दुने 12 उरले 1 6 7 42 आणि 1 43 तर उत्तर किती आलं मित्रांनो 432 432 432 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं फायनल आन्सर असेल. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा अपूर्णांकांचा फक्त कसल्या दशांश अपूर्णांकांचा लसावी आणि मसावी पाहिलेला आपण. टिकलीच्या संख्यांचा लसावी आणि मसावी आपण पाहिलेला आहे आणि तुम्हाला त्याची उत्तर काढता येतात. काय प्रश्न आहे बघा 0.05 0.250 आणि 0.65 चा लसावी किती. काय काय संख्या आहेत बघा. पहिले 0.05 दुसरे आहे 0.250 आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा इथं ही 0.250 एक नाही संख्या तर ह्या 0.250 म्हणजेच 0.25 आणि इकडे किती शून्य आपण बेसिक मध्ये पाहिलेलं आहे. इकडे किती शून्य लिहिलं तर त्या शून्यांना किंमत नसते हे आपण पाहिलेलं आहे. आणि तिसरी संख्या काय आहे बघा तर 0.65. आता दशांश अपूर्णांकांचा बघा दशांश अपूर्णांकांचा लसावी किंवा मसावी काढायचा असेल तर पहिली स्टेप काय तुम्हाला मी सांगितली होती आठवतंय का. पहिली स्टेप काय होती तर दशांश चिन्हानंतरची घरं म्हणजे डेसिमल प्लेसेस किंवा टिकली नंतरची घरं समान करून घ्यायची. आता टिकली नंतरची घरं समान करून घ्यायची म्हणजे जास्तीत जास्त घरं. आता इथं किती घरं आहेत बघा 2 इथं पण 2 आणि इथं पण 2 ऑलरेडी 2 घरं समानच घरं दिलेत त्यांनी. जर त्यांनी समानच दिली असतील घरं तर बदलायची गरज नाही. इथं एक शून्य होतं पण इथं शून्य लिहिलं काय नाही लिहिलं काय त्याचा फरक पडत नाही. ऑलरेडी समान घर होण्यासाठी 0.250 म्हणजे 0.25 आहे. मग जर टिकली नंतरची गरज समान असतील ना तर टिकलीचा विचार न करता लसावी किंवा मसावी काढायचा हेही मी तुम्हाला सांगितलेलं होतं. मग आता टिकलीचा विचार न करता पहिली संख्या काय होईल 5 दुसरी संख्या काय होईल 25 आणि तिसरी संख्या काय होईल 65. ओके आणि तिन्ही संख्यांचा आपल्याला लसावी काढायची. त्यांनी विचारलंय काय आपल्याला लसावी विचारलंय बरोबर.
मग बघा आता इथं 5 25 आणि 65 ला 5 ने भाग जातोय, 5 1 5, इथं 5 5 25, इथं 5 1 5 उरले 1 आणि 5 3 15. आता मात्र लक्षात ठेवा, 5 ला 13 ला कोणत्या एकाच संख्येने भाग जात नाही. लसावी काय म्हणतो आपण, लसावी काढतोय. इथं काय काढतोय तर लसावी काढतोय. कमीत कमी दोघांना, पण कमीत कमी दोघांनाही भाग जात नाही. मग इथं काय होणार बघा, 5 5 25, 25 गुणिले 13, 25 गुणिले 13 लसावी बरोबर बघा हे 25 गुणिले 13. मग बघा 25 त्रिक 75 उरले 7, 25 25 आणि 7 32. तर लक्षात घ्या आता इथं लसावी बरोबर किती आला, 325. 325 आला की नाही, पण हा 325 कधी आलाय लसावी, दशांश चिन्हाचा किंवा टिकलीचा विचार न करता. मी काय म्हणतोय, टिकलीचा विचार न करता 325 उत्तर आलंय. पण टिकलींचा जर विचार केला तर प्रत्येक संख्येमध्ये टिकली नंतर किती घरं सोडली, 2 घरं सोडलीत ना, तर उत्तरामध्ये पण तेवढीच सोडावी लागतात. इथं 2 घरं सोडायची, लक्षात ठेवा 2 घरं. म्हणजे आपलं उत्तर काय येतं 3.25 सव्वा 3, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 2. ओके, नेक्स्ट. आता मात्र याचं उत्तर तुम्हाला निघावं असं मला वाटतंय. याचं उत्तर तुम्ही अगदी आरामात काढणार. काय बघा, 0.6, 9.6 आणि 0.36 चा मसावी विचारलाय. काय विचारलाय मित्रांनो, मसावी विचारलेला आहे. 0.6 9.6 ने प्रयत्न करा बरं का तुम्ही. बघा काय काय संख्या दिल्यात त्यांनी, 0.6 त्यानंतर 9.6 आणि 0.36 बरोबर, अशा 3 संख्या दिल्यात. यांचा काय काढायचे आपल्याला, मसावी काढायचे. लक्षात ठेवा काय काढायचे, मसावी. बर, लसावी किंवा मसावी दशांश पूर्ण करता पहिली स्टेप, टिकली नंतरची घरं समान करून घ्यायची आहेत. बरोबर, टिकली नंतरची घरं समान करून घ्यायची आहेत. मग आता टिकली नंतर बघा इथं एकच घर आहे, इथं एकच घर आहे, इथं मात्र 2 घर आहेत. मग जास्तीत जास्त घर असतील ना तेवढी घरं करून घ्यायची. आणि घर समान करताना कोणता रूल वापरायचे, जिथं उणे तिथं सुने. काय, जिथं उणे तिथं सुने. मग इथं उणे पडतंय 1 घर, तर इथं 1 शून्य. इथं 1 उणे पडतंय घर, इथं 1 शून्य. ओके, कारण ह्या शून्यानं काय अर्थ नसतो. आणि मग आता टिकलीचा विचार न करता दिलेल्या संख्यांचा मसावी काढा. इथं काय होणार 60, पहिली संख्या काय होणार 60, दुसरी काय होणार 960. ओके, बघा जरा इकडे घेतो, 60 960 आणि तिसरी संख्या काय होणार 36. ओके, या तिन्ही संख्यांचा मसावी काढायचा आहे. मसावी काय म्हणतो, सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग जात असेल तर द्यायचा. आता 60 ला आणि 36 ला 6 ने भाग जातोय, 960 ला जातोय का, तर 6 ने भाग कधी जातो, 2 ने 3 ने भाग जात असेल तर. 96 ला 3 ने भाग जातोय, 960 ला 2 ने भाग जातोय, समसंख्या म्हणजे 6 ने भाग सगळ्यांना जातोय. इथं बघा, इथं 6 10 60. ओके, इथं 6 1 6, 6 1 6 उरले किती, 3 उरले, 3 उरले त्याच्यावरती घेतले हे 6. इथं 6 6 36 आणि हे 0 आणि इथं 6 6 36. आता 10 ला 160 ला 6 ला कशाने भाग जातोय, 2 ने भाग जातोय. कशाने भाग जातोय, 2 ने भाग जातोय. बरोबर, तर इथं 2 पंचे 10, इथं 2 8 16 0 आणि इथं 2 त्रिक 6. आता 5 ला 80 ला आणि 3 ला कोणत्या एका संख्येने भाग जातोय का, नाही जात. 5 ला 80 ला 5 ने भाग जातोय, पण 3 ला किंवा 5 ला 3 ला कोणत्या एका संख्येने भाग जात नाही. मग मसावीला ते चालत नाही. मसावी काय म्हणतो, सर्व संख्यांना भाग जातोय तोपर्यंतच भाग द्या, नाहीतर प्रक्रिया तिथंच थांबवायची. आणि मसावी म्हणजे फक्त उभ्या संख्यांचा गुणाकार. 6 दुने किती आलं 12, किती आलं 12. यांचा मसावी किती आला लक्षात ठेवा, तर मसावी बरोबर किती आला 12. पण हा 12 कधी आलाय लक्षात ठेवा, मसावी जो 12 आलेला आहे ना हा कधी आलेला आहे, तर टिकलीचा विचार न करता मसावी 12 आलाय. बरोबर, आता टिकलीचा विचार करताना आपण समान टिकली नंतरची घरं किती केली तो, इथं 2 2 2 घरं केलीत का नाही, उत्तरामध्ये पण 2 घरं, ऑलरेडी 2च घरं आहेत. इथं टिकली घ्या आणि इथं हे 0, तर उत्तर काय आलं 0.12 किंवा 0.12 म्हणजेच पर्याय क्रमांक 2.
ओके, हे सर्व आपण शिकलेलो आहे, लक्षात ठेवा. आता फक्त उदाहरणं बघतोय. फक्त मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतोय, आपण सुरुवातीला काय करतोय, प्रत्येक प्रकरणातला प्रत्येक प्रकार शिकत जातोय आणि नंतर त्या प्रकरणावर आधारित संभाव्य उदाहरणं पाठीमागे विचारलेले असतील किंवा येणाऱ्या परीक्षेसाठी संभाव्य उदाहरण आपण पाहत जातोय. ओके, पुढचा प्रश्न काय आहे बघा. लसावी 510 व मसावी 34 असल्यास लहान संख्या सांगा. बघा, हे मिक्स उदाहरण आहेत. असं नाही की आता तुम्हाला मी प्रकार वाईज पहिला प्रकार दुसरा प्रकार असं नाही, कारण शिकलोय सगळे प्रकार. कारण परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न विचारला जात नाही, आता या प्रकारावरती मुळात त्या कोणताही प्रश्न कधी तुम्हाला पहिला संख्येवरचा प्रश्न विचारला तर डायरेक्ट भूमितीतला प्रश्न विचारतील, डायरेक्ट मराठी व्याकरणातला. तिथं ते म्हणत नाहीत बाबा संख्येवरचा प्रश्न विचारला तर संख्यानंतर लसावी मसावीतला विचारू, नाहीतर अपूर्णांकातला विचारू, असं नाही. कुठलाही प्रश्न कधीही विचारला जाऊ शकतो. आता इथं डायरेक्ट बघा, लसावी 510 आणि मसावी 34. काय काय दिले त्यांनी, लसावी 510 आणि मसावी 34. तर लहान संख्या विचारले. आता मी इथं शॉर्टकटनं उत्तर काढणार आहे, पण ती शॉर्टकटनं उत्तर काढण्यासाठी लक्षात घ्या, तुम्हाला एक फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. कोणता फॉर्म्युला आहे, कोणत्या फॉर्म्युल्यावर हा प्रश्न आहे, सूत्रावर आधारित प्रश्न आहे हा. फक्त लसावी आणि मसावी जर दिला असेल आणि लहान संख्या किंवा मोठी संख्या काढायची असेल तर आठवत असेल तुम्हाला, मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला, लसावी छेद मसावी बरोबर 2 असामायिक अवयवांचा गुणाकार, आणि मग लहान संख्या बरोबर मसावी गुणिले लहान असामायिक अवयव आणि मोठी संख्या बरोबर मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव. तुम्ही दोन्ही संख्या काढायच्या असतील तर 5 ते 10 सेकंदात उत्तर काढू शकता. कसं, तर ह्या लसावीला मी काय म्हटलं होतं, ह्या लसावीला मसावीनं भाग द्यायचा. किती, 34. आता भाग द्या, 51 आणि 34 कोणाच्या पाड्यात आहेत, 17च्या पाड्यात आहेत, बरोबर. मग 17 दुने 34, इथं 17 त्रिक 51 आणि इथं 0, इथं बे 1 बे, इथं बे 1 बे, उरले 1, त्याच्यावरती घेतलं हे 0 आणि बे 5 10, म्हणजे 15 आले की नाही. आणि मग या 15चे असामायिक अवयव काय पडतात हो, 15चे 3 गुणिले 5. आणि ह्या दोन्ही संख्यांना कशानं गुणायचंय, या छेदानं किंवा मसावीनं. लक्षात ठेवा, 34 आणि मग येणार तुमचं काय असणार मित्रांनो, तर दोन्ही संख्या असणार. तुम्हाला विचारली कोणती, आता लहान संख्या विचारली ना, तर ही लहान संख्या. इथं बघा 3 चौक 12, उरले 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, 102. ही काय झाली, ही झाली लहान संख्या, ही झाली लहान संख्या. म्हणजे आपलं उत्तर काय आलं मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 102. पर्याय क्रमांक 1 102. जर मोठी संख्या विचारली असती तर या दोघांचा गुणाकार, 5 चौक 20, उरले 2, 5 त्रिक 15 आणि 2 17, 170 मोठी संख्या कोणती आहे, 170. लहान संख्या 102. कोणताही प्रश्न विचारला असता तुम्ही झपकन सोडवला असता. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे 48 व 4 आहे, तर त्यापैकी लहान संख्या सांगा. सेम प्रश्न आहे, लहान संख्याच विचारली. पुन्हा एकदा लहान संख्या विचारली आहे. असाच प्रश्न काय दिलाय बघा, लसावी दिलेला आहे 48 आणि मसावी किती दिलेला आहे 4. ह्या दोन संख्या दिल्यात की नाही, दोन किमती त्यांनी उदाहरणामध्ये दिल्यात. शॉर्टकट काय करायचंय तुम्हाला बघा, इथं 3 फॉर्म्युला आपल्याला वापरायचे आहेत. 3 पैकी एकही फॉर्म्युला न वापरता या लसावीला आपण शॉर्टकट काय शिकलोय, या लसावीला मसावीनं भागायचं आणि त्यांचा भागाकार किती येतोय बघा, तर इथं 4 1 4, इथं 4 1 4 आणि 4 दुने 8. आणि ह्या आलेल्या भागाकाराची काय करायचे, फोड. 12 हा कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे, तर 3 चौक 12, 3चा आणि 4चा गुणाकार आहे. आणि बघा 12 हा 3 गुणिले 4 पण 12 येतं, किंवा 6 गुणिले 2 पण 12 येतं, 6 दुने 12. पण त्यातलं आपल्याला हे चालत नाही, हे मी तुम्हाला सांगितलंय, समजावून सांगितलं होतं. 6 आणि 2 का, तर ते असामायिक अवयव असतात. लक्षात ठेवा, 6 आणि 2, कारण त्या दोन संख्या असे दोन अवयव पाडायचे, त्या दोन्ही संख्या कोणत्याही एकाच संख्येच्या पाड्यात यायला नको पाहिजेत. आता बघा 6 आणि 2 या दोन्ही संख्या 2च्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात 2 पण आहे, 2च्या पाड्यात 6 पण आहे. तसं 3 आणि 4 कोणत्या एकाच संख्येच्या पाड्यात नाहीत. त्यामुळे यांची अवयवांची जोडी कोणती तयार होते, लक्षात ठेवा, 3 गुणिले 4. तुम्हाला विचारली कोणती, लहान संख्या विचारली ना, तर ह्या दोन्ही संख्यांना ह्या मसावीनं गुणायचे. लक्षात ठेवा, 4 न आणि 4 न गुणाकार करायचे. म्हणजे 3 चौक
12 आणि इथं 4 चोक 16. ह्या दोन संख्या भेटल्या तुम्हाला. मग 12 ही लहान संख्या आणि 16 ही मोठी संख्या. ही झाली लहान संख्या, ही झाली लहान संख्या, आणि ही काय झाली, लहान आहे ती लहान आणि मोठी ती मोठी. विचारली कोणती आपल्याला, तर लहान संख्या विचारली, लक्षात ठेवा. मग लहान संख्या कोणती आहे, 12. लहान संख्या कोणती आहे, 12. तर याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. याचं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 4. एकदम सोपं आहे, लक्षात ठेवा. यात कुठल्याही प्रकारचा ताण येत नाही, कुठल्याही प्रकारचा तणाव येत नाही. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला याचं उत्तर काढता येतं. ओके. तर बघा, या सेशन मध्ये आपण इथपर्यंत अगदी सोपी सोपी उदाहरणं आहेत. ही उदाहरणं हळूहळू थोडी काठिण्य पातळी त्यांची वाढत जाते, थोडी थोडी कठीण 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 होत जातात. किती कठीण आली तरी आपण जे बेसिक आणि ज्या कॉन्सेप्ट आपण पाठीमागच्या व्हिडिओज मध्ये शिकलोय त्या जर तुमच्या क्लिअर असतील तर प्रश्न कितीही फिरवून कसाही तुम्हाला गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला तरी तुम्ही त्याची उत्तरं काढू शकता. दोन संख्यांचा लसावी 2448 व मसावी 68 आहे, तर मोठी संख्या काढा. आता पाठीमागच्या सेशन मध्ये जे शेवटचं उदाहरण पाहिलं होतं, शेवटचं त्यामध्ये आपण लहान संख्या काढल्या होत्या. सेम प्रश्न होता, सेम प्रकार, लहान संख्या काढल्या होत्या. आता आपल्याला मोठ्या संख्या काढायच्या आहेत. ओके. त्याच फॉर्म्युल्यावर आधारित प्रश्न आहे कोणता, लसावी छेद मसावी. बघा, लसावी छेद मसावी बरोबर 2 असामायिक अवयवांचा गुणाकार, आणि मोठी संख्या बरोबर मसावी गुणिले मोठा असामायिक अवयव, आणि लहान संख्या बरोबर मसावी गुणिले लहान असामायिक अवयव. ओके. तर बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये त्यांचा लसावी दिलाय. दिलेल्या उदाहरणात काय बघा, त्यांचा लसावी दिलेला आहे. किती दिलेला आहे लसावी, 2448. आणि मसावी दिलेला आहे, मसावी किती, 68. आणि मोठी संख्या विचारली, बरोबर की नाही. मग तुम्हाला ह्या लसावीला सिंपल गोष्ट 2448 ला 68 ने भाग द्यायचा आहे, आणि जो काय भागाकार येईल त्याचे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. मग बघा, आता एक गोष्ट मी तुम्हाला अगोदरही सांगितली होती की कोणत्याही दोन संख्यांचा लसावी आणि त्याच दोन संख्यांचा मसावी असेल ना, तर लसावीला मसावीने पूर्ण भाग जातोच, निशेष भाग जातो. लक्षात ठेवा, त्या लसावीला दिलेल्या प्रत्येक संख्येने तर निशेष भाग जातो, ती लसावीची व्याख्याच आहे. पण कोणत्याही दोन संख्यांच्या लसावीला त्याच दोन संख्यांच्या मसावीनं सुद्धा पूर्ण भाग जातो. त्यामुळे तुम्ही तर चेक करत बसायचंच नाही 68 ने भाग जाईल का. तुम्ही डायरेक्ट 68 ने भाग लावला तर 68 न सुद्धा त्याला भाग लागतोच, पण 68 चा पाडा आपल्या पाठ नसतो. म्हणजे तुमचा असेल पण माझा पाठ नाही 68 चा पाडा, मी तेवढा हुशार नाही, माझा पाठ नाही. मग 68 कोणाच्या पाड्यात आहे, मोठ्यात मोठ्या संख्येच्या, ज्याचा पाडा आपला पाठ आहे. तर मला माहिती आहे 17च्या पाड्यात 68 आहे, द्या 17 डायरेक्ट भाग. इथं 17 चोक 68, इथं बघा, इथं 17 एक्के 17, 24 मधून 17 गेलं किती राहिलं, 7 राहिलं. त्याच्यावर घेतलं हे 4. आता बघा, 17 चोक 68 आणि 17 पंचे 85 मोठं होत आहे. पुन्हा 17 चोक 68, ह्यातनं 74 मधनं 68 गेलं किती राहिलं, 6 राहिलं. आणि पुन्हा किती आलं, इथं 8 आलं. आणि पुन्हा 17 चोक 68. आता 144 भागिले 4 आलं. मग 4 न भाग द्या, इथं 4 एक्के 4, इथं 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, उरले किती 2, त्याच्यावर घेतले हे 4, आणि 4 सक्क 24. किती आला भागाकार, 36. आता या 36 चे मूळ अवयव, आता 12 त्रिक 36, बघा बरेच येतात याचे, 12 त्रिक 36, त्यानंतर 18 दुने 36, 4 नव्वे 36. तर लक्षात ठेवा, इथं हे 12 गुणिले 3 36 येतं, बरोबर नाही. पुन्हा 6 गुणिले 6 36 येतं. कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे, 36. 12 त्रिक 36, 6 6 36, 18 दुने 36, आणि 9 चोक 36. 18 गुणिले 2 आणि 9 गुणिले 4. पण लक्षात ठेवा, हे पहिले 3 आहेत ना, हे चालत नाहीत आपल्याला. का चालत नाहीत, तर 12 आणि 3 एकाच संख्येच्या पाड्यात आहेत. 3च्या पाड्यात 3 पण आहे, 12 पण आहे. 6 आणि 7 एकच संख्या आहे, 6 6 36, ती तर चालणार नाही. असामायिक अवयव पाहिजेत. आणि 18 आणि 2 ह्या दोन्ही संख्या 2च्या पाड्यात आहेत. मात्र 9 आणि 4 ह्या दोन संख्या कोणत्याही एकाच संख्येच्या पाड्यात नाहीत, म्हणून ते असामायिक अवयव आहेत. यांची फोड काय झाली लक्षात ठेवा, 9 गुणिले 4.
आता विचारली कोणती मोठी संख्या विचारली लक्षात ठेवा मोठी तर ह्या मोठ्या अवयवाला कशाने ह्या दोघांना पण मसावीनं गुणावं लागतं लक्षात ठेवा म्हणजे कशानं 68 आणि याला पण 68 गुणलं तर येणारी लहान संख्या आणि 9 न 68 ला गुणून येणारी संख्या असते ती मोठी संख्या असते मग गुण आता 9 72 ला 2 शेवटी 2 असणाऱ्या 2 संख्या आहेत ओके 9 72 उरले 7 आणि 9 सक्क 54 54 आणि 7 किती आलं 61 तर उत्तर किती आलं मित्रांनो 612 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 नेक्स्ट क्वेश्चन बघा अशी लहानात लहान संख्या कोणती की जिच्यात 5 मिळवले असता 15 20 25 या संख्यांनी निशेष भाग जाईल आता इथं काय होतं तुम्हाला सांगतो यात या प्रकारच्या प्रश्नामध्ये मुलं फसतात कसे फसतात मी तुम्हाला सांगतो तर प्रश्न काय विचारलाय बाकी बरोबर करतात अशी लहानात लहान आता मी तुम्हाला सांगितलं होतं शिकवताना बघा पाठीमागचा व्हिडिओ आता कोणी जर डायरेक्ट हाच व्हिडिओ पाहत असेल हाच पहिल्यांदा लसावी मसावीतला अगोदरचे तर त्याला हे थोडंसं वेगळं वाटेल लक्षात ठेवा कारण हे जे आपण प्रश्न घेतो या प्रश्नांचा पूर्ण बेस आणि प्रश्नांच्या पूर्ण कॉन्सेप्ट आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये घेतले आहेत तेव्हा तुम्हाला अगोदरचे लसावी मसावीचे भाग जे अपलोड आहेत आपल्या चॅनल वरती ते बघावे लागतील ओके तर बघा अशी लहानात लहान संख्या म्हटलं की काय होतं लसावीच काढायचा असतो डोळे झाकून लसावी काढायचा असतो हे मी तुम्हाला सांगितलंय मुलं काढतात त्यांचा लसावी मग आता बघा लसावी काढायची आपल्याला कोणाचा तर 15 20 आणि 25 चा बघा 15 20 आणि 25 चा यांचा जर लसावी काढला आपण तिन्ही संख्यांना कशाने भाग जातोय 5 ने भाग जातोय ओके 5 त्रिक 15 5 चौक 20 5 5 25 आता या तिन्ही संख्यांना भाग जात नाही 3 4 5 ला कोणत्या एका संख्येने पण लसावी काय म्हणतो कमीत कमी दोघांना जरी भाग जात असेल तरी द्यायचा कमीत कमी दोघांना भाग जात असेल तरी द्या आता कमीत कमी दोघांना 3 ला 4 ला किंवा 4 ला 5 ला किंवा 3 ला 5 ला कोणत्या एका संख्येने भाग जातोय का ना कमीत कमी दोघांनाही भाग जात नाही मग लसावी बरोबर उभ्या संख्यांचा गुणाकार गुणिले आडव्या संख्यांचा गुणाकार मग लसावी काय झाला बघा इथं तर 5 त्रिक 15 15 चौक 60 गुणिले 5 मग हे 0 आहे असं घ्या आणि 6 पंचे 30 तर लसावी 300 आला आता बघा लसावी 300 तुमचं नशीब चांगलं आहे की 300 या ऑप्शन मध्ये नाही नाहीतर 300 आला जर ऑप्शन मध्ये 300 असलं ना तर पोरग पहिलं ते 300 ला काळं करते 300 चा गोल काळा करते आणि तिथंच डबऱ्यात जाते असं होत नाही आता लसावी 300 आलाय मग लसावी फायनल आन्सर नसतो त्या लसावी मध्ये बदल करावा लागतो मग आता काय म्हणले अशी लहानात लहान संख्या कोणती की आता ही जी 300 ही अशी 300 हा लसावी आहे बघा लसावी आणि त्यासाठी मी तुम्हाला लसावीची व्याख्या शिकवलेली होती लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या असते जिला दिलेल्या प्रत्येक संख्येने निशेष भाग जातो आता 300 ही अशी लहानात लहान संख्या आहे जिला 15 20 आणि 25 न पूर्ण भाग जातो पण त्यांनी काय विचारलंय पूर्ण भाग जाणारी लहानात लहान संख्या विचारली नाही ती मग लसावी असते पण तरी अशी लहानात लहान संख्या कोणती जिच्यात 5 मिळवले असता हे महत्वाचं आहे जिच्यात 5 मिळवले असता 15 20 25 या संख्येने भाग जाईल मग पोरं काय करतात या 300 मध्ये 5 मिळवतात 300 काढतात आणि 300 मध्ये 5 मिळवतात मग 300 प्लस 5 बरोबर उत्तर 305 काढतात आता इथंही तुमचं लक चांगलं आहे तुमचं नशीब चांगलं आहे की ऑप्शन मध्ये 305 दिलं नाही परीक्षेला प्रश्न आहे हा जसाच्या तसा मिळतो ऑप्शन मध्ये 305 जर ऑप्शन समजा इथं 305 असता तर पोरग यालाच काळ करते या 305 ला नाही लक्षात ठेवा या 305 बर 305 मिळवायचं नाही पक्क झालं का तर ऑप्शनच नाही 305 चा मग वजा तर करावं लागेल आता का वजा करायचं तुम्हाला सांगतो यातनं वजा लक्षात ठेवा आन्सर इथं फायनल आन्सर काय असतंय तुम्हाला सांगतोय तर 300 वजा 5 बरोबर 295 हे उत्तर आहे आता बघा कोणत्या संख्येत काय म्हटलंय हे 300 तर लसावी काढला तुम्ही समजून कसं घ्यायचंय बघा इथं तुमचा गोंधळ होता का म्हणे की कोणत्या संख्येत 5 मिळवले असतात तुम्हाला सांगतो ह्यात 15 20 आणि 25 ने निशेष भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती आहे हो
300. सर्वात लहान संख्या कोणती आहे? 300. मग ऑप्शन मधल्या कोणत्या संख्येत 5 मिळवले असता उत्तर 300 येईल? 115 5 मिळवलं तर 300 येतंय का हो? गेला ऑप्शन. आता 412 मध्ये 5 मिळवलं तर 300 येतंय का? गेला ऑप्शन. आणि इथं काय आहे बघा, इथं आपला ऑप्शन काय? 105. 105 मध्ये 5 मिळवलं तर 300 येतंय का? नाही. तर 295 मध्ये 5 मिळवलं तर उत्तर किती येतंय? 300. 5 मिळवल्यानंतर ती संख्या आली पाहिजे कोणती? तर 5 ह्या भाग जाणारी सर्वात लहान संख्या म्हणजेच लसावी. मग कोणत्या संख्येमध्ये 5 मिळवला असता 15, 20 आणि 25 चा लसावी येतो? तर 295 मध्ये 5 मिळवले असता 15, 20 आणि 25 यांचा लसावी म्हणजे 300 येतोय. त्यामुळे उत्तर 295 आहे. त्यामुळे उत्तर काय आहे? 295. नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवर आहे, बघा प्रयत्न करून. अशी लहानात लहान संख्या सांगा की जिला 8 ने भागल्यास बाकी 5 उरते, 12 ने भागल्यास बाकी 9 उरते व 15 ने भागल्यास बाकी 12 उरते. हा प्रश्न, हा प्रकार आपला शिकवून झालेला आहे. हा प्रकार आपला शिकवून झालेला आहे, लक्षात घ्या. तुम्हाला माहित आहे या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचंय. आता एक फिक्स अशी लहानात लहान संख्या म्हटली की तुम्हाला लसावीच काढावं लागेल. कोणाचा लसावी? 8, 12 आणि 15 यांचा. बघा तर लसावी बघा. आता कोणाकोणाचा लसावी का लसावी काढायचे? तर अशी लहानात लहान संख्या शोधून काढायची. मग 8, 12 आणि 15. आता मी बाकी ते ने भागल्यास आणि बाकी त्यांच्यातला फरक ते आता इथं लिहित बसणार नाही. ते तुम्हाला मी ज्यावेळी शिकवत होतो, आता आपण प्रश्न घेतोय, शिकवत असताना मी ते सगळं डिटेल मांडायचो. का? तर तुम्हाला समजावं. जर हे कन्फ्युज होत असेल तर ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. ते अगदी मी काय केले, अगदी सोप्या भाषेत प्रत्येक गोष्ट इथं मांडून ते सोडवून दिलेलं आहे. लक्षात ठेवा. आता लहानात लहान संख्या काढायच्या म्हणजे लसावी काढायची आहे. कोणाचा? 8, 12 आणि 15चा. यांचा जर तुम्ही लसावी काढला तर बघा इथं तिघांना कशाने भाग जातोय? तर 8 ला आणि 15 ला कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही. तिघांना भाग जातच नाही. लक्षात ठेवा, जातच नाही तिघांना भाग. मग लसावी काय म्हणतो? तिघांना भाग जात नसेल तर कमीत कमी दोघांना भाग जात असेल तर दे. मग 8 आणि 12 ला कशाने भाग जातोय? तर 4 ने. 4 दुने 8, 4 त्रिक 12. ओके. 15 ला भाग जात नाही. 15 आहे असं खाली घेतलं. पुन्हा 3 ला आणि 15 ला 3 ने भाग जातोय. 3 1 3 आणि 3 5 15 आणि हे 2 तसंच. आता भाग जात नाही. मग लसावी बरोबर काय बघा, तर 4 त्रिक 12 गुणिले 2 पंचे 10. 12 10 किती आलं हो? 120. बरोबर की नाही? आता लक्षात घ्या, इथं ने भागल्यास आणि बाकी दिली त्यांनी. ने भागल्यास आणि बाकी, इथं 5 बाकी उरते, इथं 9 बाकी उरते आणि इथं 12 बाकी उरते. बघा ने भागल्यास 8 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा. ह्या 12 आणि 9 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा. आणि इथं 15 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे? 3चाच. यांच्यातला फरक समान आहे. मग तुम्हाला माहिती आहे, फरक समान असेल तर समान असलेला फरक वजा करायचा. समान असलेला फरक काय करायचा आहे? वजा करायचा. लक्षात ठेवा. मग ती संख्या बरोबर लसावी किती आहे? 120 वजा फरक किती येतोय? 3. म्हणजे उत्तर काय आलं? 117. 117 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. थोडासा शब्द वेगळा असणारा प्रश्न आहे. काय आहे बघा. एका टोपलीत काही फुले आहेत, त्यांचे 8 फुलांचे हार बनवल्यास टोपलीत 3 फुले उरतात. 12 फुलांचे हार बनवल्यास टोपलीत 7 फुले उरतात आणि 15 फुलांचे हार बनवल्यास 10 फुले उरतात. तर टोपलीत एकूण किती फुले आहेत? टोपलीत एकूण किती फुले आहेत? आता लक्षात ठेवा, तर इथं एकूण कमीत कमी किती फुले आहेत असा प्रश्न असतो. इथं एक शब्द राहिलाय, काय हरकत नाही, तसं काही हरकत नाही. हा प्रश्न तुम्हाला मी सांगतो. आता इथं पण बघा, हा प्रश्न आणि याच्या अगोदरचा प्रश्न सेमच आहे. अगदी सेम, उत्तर सेम येत नाही, त्याचं थोडक्यात बदलतं. तर अशी लहानात लहान संख्या शोधून काढा असा प्रश्न आहे. 8 ने भागल्यास बाकी 3 उरते. 12 ने भागल्यास बाकी 7 उरते आणि 15 ने भागल्यास
बाकी 10 उरते. लक्षात ठेवा. तर ह्या 8 आणि 3 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा. 12 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा. आणि 15 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा. तर 5चा फरक फक्त लसावीतून वजा करायचे आहे. तर टोपलीतली एकूण फुले कशी असतात लक्षात ठेवा. तर टोपलीतली एकूण फुले बरोबर काय असणार? तर लसावी वजा फरक. आणि तो फरक किती आहे लक्षात ठेवा? 5चा फरक आहे. मग लसावी तुम्हाला काढावा लागतोय. कोणाकोणाचा लसावी काढायचे लक्षात ठेवा. तर इथं 8, 12 आणि 15चा. 8, 12 आणि 15चा तो आत्ताच आपण काढला होता. पुन्हा एकदा काढू. 8, 12 आणि 15. आता फास्ट काढू आपण. या तिन्ही संख्यांना भाग जात नाही, पण 8 ला 12 ला 4 ने भाग जातोय. 4 दुने 8, 4 त्रिक 12. 15 तसंच 3 ला 15 ला पुन्हा 3 ने भाग जातोय. ओके. 3 1 3, 3 पंचे 15. हे दोन तसंच खाली बघा. 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 पंचे किती आला लसावी? लसावी किती आला? 120. 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 पंचे 120. मग इथं 120 वजा फरक बघा. 8 आणि 3 मध्ये 5चा फरक आहे. 12 आणि 7 मध्ये 5चा फरक आहे. 15 आणि 10 मध्ये 5चा फरक आहे. 120 वजा 5 किती आलं उत्तर? 115. 115. या अगोदरचा प्रश्न हा प्रश्न जवळ सेम आहे. फक्त फरक तिथं 3चा होता, इथं 5चा आहे. मागच्या प्रश्नात 3चा फरक होता, इथं 5चा फरक आहे. त्यामुळे उत्तर काय आलं? 115 टोपलीत फुले असतील. किती असतील? 115. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न थोडासा बघा तुम्हाला गोंधळात टाकणारा आहे. थोडासा गोंधळात टाकणारा आहे. असो, काही प्रॉब्लेम नाही गोंधळात टाकणार असलं तरी. एका वर्तुळाकार मैदानास ए हा 252 सेकंदात चक्कर मारतो, बी हा 308 सेकंदात व सी हा 198 सेकंदात चक्कर मारतो. त्यांनी एकाच वेळी धावण्यास सुरुवात केली तर पुन्हा किती वेळानंतर ते एकाच ठिकाणी येतील? आठवतोय का? अशा प्रकारचा प्रश्न मी समजावून देताना उदाहरण कुठलं घेतलं होतं? उदाहरण अभिषेक, सलमान आणि ऐश्वर्याचं उदाहरण घेतलं होतं. आठवतंय का? अभिषेक, सलमान आणि ऐश्वर्या एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे 1 मिनिट, 2 मिनिट व 3 मिनिटात पूर्ण करतात. त्यांनी एकाच वेळी आरंभ बिंदूतून धावायला सुरुवात केली तर पुन्हा आरंभ बिंदूत ते किती वेळानंतर भेटतील? असा प्रश्न मी दिला होता आणि ते समजावून सांगितलं होतं. आठवत असेल तुम्हाला, नसल आठवत, नाही आठवत तर पाठीमागचे व्हिडिओ पहा. ओके. आता बघा, अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं दिलेल्या संख्यांचा लसावी काढूनच मिळतात. काय? लसावी काढून. आता पहिल्यांदा तर तुम्हाला लसावी काढायचे लक्षात ठेवा. कोणाकोणाचा लसावी काढायचंय? तर दिलेल्या संख्या 252, 308 आणि 198चा डोळे झाकून लसावीच काढायचा. लक्षात ठेवा. 252 बघा, 252, 308 आणि 198. बघा आता या तिन्ही संख्यांना कशाने भाग जातोय? तिन्ही सम संख्या आहेत, 2 ने भाग जातोय. द्या 2 ने भाग. इथं बे एक बे, इथं बे दुने 4 उरले 1, बे सक्क 12. इथं बघा बे एक बे उरले 1, बे पंचे 10 आणि बे चौक 8. इथं 92 18 उरले 1, 92 18. आता बघा 126 आणि 154 पुन्हा 2 ने भाग जातोय. द्या, काय हरकत नाही, याला 2 ने भाग जात नाही. ओके. किंवा अजून एक गोष्ट बघा, 2 ने भाग या दोघांना, पण या दोघांना जर विचार केला 6 2 8 आणि 1 9, याला 9 ने भाग जातोय, बेरीज 9 येते. 5 आणि 4 9 आणि 1 10. 10 ला 9 ने भाग जात नाही ना. यालाही 9 ने भाग जातोय, यालाही 9 ने भाग जातोय, पण 154 ला मात्र 9 ने भाग जात नाही. त्यामुळे 2 ने भाग जातोय तर 2 ने द्या. बे सक्क 12 आणि इथं बे त्रिक 6. इथं बघा बे 7 14 उरले 1, बे 7 14 आणि याला भाग जात नाही, तसंच खाली द्या. आता बघा 77 आणि 63 ला 7 ने भाग जातोय. 7 ने भाग जातोय. इथं बघा 7 9 63 आणि इथं 7 1 7 7 1 7. ओके. आणि 99 तसंच. आता पुन्हा बघा 9 ला आणि 99 ला 9 ने भाग जातोय. ओके. 9 1 9 9 1 9 9 1 9 11. आता पुन्हा बघा, पुन्हा ह्या 11 कशाने भाग जातोय? 11 ने भाग जातोय. 11 1 11 11 1 11 आणि 1. म्हणजे खाली काहीच राहिलं नाही.
यांचा लसावी अशा उभ्या संख्यांचा गुणाकार येणार. आता इथं बघा लसावी बरोबर बे दुने 4 4 7 28 28 गुणिले 11 99. आता लक्षात ठेवा 99 न 28 ला 99 न गुणाची एक शॉर्टकट मेथड मी तुम्हाला सांगितली होती. डायरेक्ट यांचा गुणाकार कसा येतो तर लक्षात ठेवा 28 आहे की नाही, या 28 9 न गुणायचं असेल 99 तर किती 9 आहे तिथं 2, ह्या 2 शून्य घ्यायचे आणि त्यातनं हे 28 फक्त वजा करायचं. हा यांचा गुणाकार असतो. डायरेक्ट कमीत कमी वेळात निघतं. लक्षात ठेवा तुम्ही 98 गुणिले 99 करून बघा. 28 भागिले वजा 28 केलं की नाही यांचा गुणाकार तुम्हाला भेटून जातो. 10 तून 8 गेले 2, इथं 9 तून 2 गेले 7, इथं किती राहिलं 7 राहिलं आणि इथं 2 2772 किती आलं 2772. बघा आता इथं अडचण काय आहे हा प्रश्न थोडासा किचकट का वाटतो. लसावी किती आला एक तर लसावी काढायला वेळ लागतो, तुम्ही फास्ट काढू शकता. लसावी किती आला 2772 बरोबर. आता हे 2772 काय आहे तर 252 308 आणि 158 कशात दिलंय तुम्हाला सेकंदात दिलंय की नाही सेकंद. तर 2772 सेकंदानंतर ते काय होणार 2772 सेकंदानंतर ते काय होणार आहेत तर एकाच ठिकाणी भेटणार आहेत, एकाच ठिकाणी येणार आहेत. पण आता ऑप्शन कसे आहेत बघा मिनिट सेकंद. मग सेकंदाचं मिनिटात रूपांतर करताना एका मिनिटात किती असतात 60 सेकंद असतात. 60 न भागावं लागतं. मग लक्षात ठेवा ह्या 2772 ला 60 न भागल्यानंतर पूर्ण भाग लागतो तेवढी मिनिटं असतात आणि बाकी उरते तेवढे सेकंद असतात. ओके तर बघा आता इथं की 60च्या पाड्यात 27 नाही 277 तर 6च्या पाड्यात 27 पेक्षा लहान किंवा बघा 6 चोक 24 6 पंचे 30 मोठं होतं की नाही तर 60 चोक बघा 6 चोक 24 240 यांची जर वजाबाकी केली तर किती येते बघा 7तून 0 गेले 7, इथं 7तून 4 गेलं 3 आणि 2तून 2 गेले 0, वरतून घेतले हे 2. आता 6च्या पाड्यात 37 पेक्षा लहान कोणती संख्या 36 6 36 मग 6 36 म्हणजे 360 तर उरले किती हे 2 आणि हे 1 12. तर लक्षात ठेवा 60 न भागल्यानंतर ही वरची येतात ना ही वरची येतात ती मिनिटं येतात, ही काय येतात मिनिटे आणि बाकी उरले म्हणजे 12 सेकंद बाकी उरले 12 सेकंद म्हणजे 46 मिनिटं आणि 12 सेकंद. असा ऑप्शन कोणता आहे हो 46 मिनिट आणि 12 सेकंद. तर 46 मिनिट आणि 12 सेकंद ऑप्शन क्रमांक 1 आहे. उत्तर काय आलं 46 मिनिट आणि 12 सेकंद. ओके तुम्हाला हा लसावी तर काढावाच लागतो, कसाही काढा हा लसावी तुम्हाला काढावा लागतो. आणि लसावी कशाचा काढतोय आपण 252 सेकंद 308 सेकंद आणि 198 सेकंद म्हणजे येणारं उत्तर सेकंदात आहे. त्याचं मिनिट आणि सेकंदात रूपांतर करायचंय. मग मिनिट आणि सेकंदाचं रूपांतर मिनिट आणि सेकंदात करायचं असेल तर 60 न असं भागायचं जेवढी बाकी उरेल तेवढे सेकंद आणि पूर्ण भाग लागेल तेवढा मिनिट असतात. लक्षात ठेवा मग 46 चा पूर्ण भाग लागला 46 मिनिटं आणि 12 बाकी उरले ते सेकंद 46 मिनिट आणि 12 सेकंद. ओके नेक्स्ट क्वेश्चन काय बघा पुढचा प्रश्न. आता बघा मी तुम्हाला म्हटलं थोडस काय होत जातं थोडं किचकट प्रश्न येतात अधून मधून, हे परीक्षेला आलेच प्रश्न आहेत. आता काय म्हटलंय बघा 4 मीटर काय म्हटलंय 4 मीटर 95 सेमी 4 मीटर 95 सेमी 9 मीटर आणि 16 मीटर 65 सेमी या मापाचे कापडाचे तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी असायला हवी. लक्षात ठेवा तर आता मोजपट्टी असायला हवी. तर त्या मोजपट्टीचं माप विचारलंय जास्तीत जास्त मोठ्या किती मापाची मोजपट्टी असायला हवी. काय प्रश्न आहे बघा 4 मीटर 95 सेमी 9 मीटर आणि 16 मीटर 65 सेमी मापाचे कापडाचे तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या
किती मापाची मोजपट्टी असायला हवी. आता मोठ्यात मोठं म्हटलं तर मसावी काढावा लागतो, लक्षात ठेवा. मसावी कोणाचा, तर कापडाच्या लांबींचं. कापडांची लांबी किती आहेत, 3 कापड आहेत. एक हे कापड आहे ते 4 मीटर 95 सेंटीमीटरचं आहे, दुसरं 9 मीटरचं आहे आणि तिसरं कापड 16 मीटर 65 सेंटीमीटरचं आहे. आता ऑप्शन कसे दिलेत बघा, काप येणारं उत्तर कशात दिले, सेंटीमीटर सेंटीमीटर सेंटीमीटर. मग तुम्हाला इथं एकक वेगवेगळे दिलेत का नाही, 4 मीटर म्हणजे 4 मीटर आणि 95 सेंटीमीटरचं पहिलं कापड आहे. तर तुम्हाला ते एका एककात, गणिताला इंटरकास्ट चालत नाही, जात एक करून घ्यायची, जात एक करून घ्यायची. मग कशी, कापायचा नेहमी मोठ्याला, कापायचा नेहमी मोठ्याला. मग मीटर आणि सेंटीमीटर मध्ये मोठं कोण असतं, मीटर असतं, लक्षात ठेवा. काय असतं, मीटर. मग तुम्हाला हे माहित असलं पाहिजे, एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर असतात. मग हे 4 मीटर म्हणजे किती माहिती आहे का, लक्षात ठेवा. 4 मीटरचा अर्थ काय होतो, 400 सेंटीमीटर. हे 9 मीटरचा अर्थ काय होतो, 900 सेंटीमीटर. आणि हे 16 मीटरचा अर्थ काय होतो, 1600 सेंटीमीटर. पहिलं कापड हे 4 मीटर 95 सेमी म्हणजेच 400 प्लस 95 किती झालं, किती झालं, 495. 495 सेंटीमीटर झालं. हे 900 मीटर फक्त आहे, सॉरी 900 सेंटीमीटर. हे फक्त 9 मीटर लांबीचं कापड आहे. 9 मीटर म्हणजेच 900 सेंटीमीटर. आणि हे आहे ना, हे 16 मीटर म्हणजे 1600 सेंटीमीटर आणि वरचे 65 म्हणजे 1665. 1665. आता लक्षात ठेवा, ह्या तिघांचा जो काय मसावी येईल ना, जो काय मसावी तेवढ्या आकाराची पट्टी पाहिजे, लक्षात ठेवा. मग ह्यांचा मसावी काढायचा आपल्याला. मसावी काय म्हणतो, सर्व संख्यांना एकाच संख्येने भाग गेला पाहिजे. मग ह्या सर्व संख्यांना बघा, इथं 5 आहे, इथं 0 आहे, इथं 5 आहे. 5 ने भाग जातोय, जातोय ना, 5 ने घालवा. मग इथं बघा 5 9 45. 49 मधून 45 गेलं किती राहिलं, 4. त्याच्यावरती घेतलं हे 5 आणि पुन्हा काय आलं बघा, 5 9 45. आता इथं काय आलं बघा, इथं 5 1 5, 9तून 5 गेलं 4 उरलं, त्याच्यावरती घेतलं हे 0. 85 40. पुन्हा बघा इथं 5 त्रिक 15 उरले किती हो, तर बघा इथं उरले किती, 1. 16तून 15 गेलं, 1 उरलं, त्याच्यावर घेतलं हे 6. पुन्हा 5 त्रिक 15, पुन्हा उरलं 1, त्याच्यावरती घेतलं हे 5 आणि 5 त्रिक 15. ओके, तर किती आलं, 333. आता बघा हे 99 18 आणि 333 या तिघांना 9 ने भाग जातोय, लक्षात ठेवा. 9 ने का, तर 9 ची कसोटी काय असते, संख्येतील अंकांच्या बेरजेला, संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जातो. मग इथं बघा 99 18 आणि 333 ला कशाने भाग जातोय, 9 ने भाग जातोय. इथं 9 1 9, इथं 9 1 9, इथं 9 दुने 18 आणि इथं 9 त्रिक 27 उरले 6 9 7 63. आता 11 ला 2 ला 37 ला तिन्ही मूळ संख्या आहेत, कोणत्याही एकाच संख्येने भाग जाणार नाही. त्यामुळे मसावी काय म्हणतो, सर्वांना भाग जातोय तोपर्यंत द्यायचा, नाहीतर प्रक्रिया तिथं थांबवायची. आणि मसावी म्हणजे फक्त उभ्या संख्यांचा गुणाकार. यांचा मसावी किती आला, लक्षात ठेवा. मसावी बरोबर इथं 5 9 45 सेंटीमीटर आणि हेच आपलं उत्तर. त्या जो मसावी असेल तीच मोठ्यात मोठ्या मोजपट्टीचं माप असेल, ज्या मोजपट्टीनं ही 3 कापडं मोजता येतील अशी मोठ्यात मोठी मोजपट्टी किती मापाची असेल, 45 सेंटीमीटर. किती असेल, 45 सेंटीमीटर. म्हणजे याचं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 1 45 सेंटीमीटर. ओके, पहा मित्रांनो, या पद्धतीनं या व्हिडिओ मध्ये, या सेशन मध्ये आपण हे प्रश्न, थोडेसे किचकट प्रश्न होते, अजून किचकट असले तरी अवघड नव्हते, न समजण्यासारखं यामध्ये काहीच नाही. ओके, एखादा प्रश्न किचकट वाटत असेल तर तो पुन्हा रिवाइंड करा, पुन्हा तो व्हिडिओ पहा. 1-2 वेळा पाहिले की तुमच्या लक्षात येईल. फक्त तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन किती फास्ट करताय, तुमचं कॅल्क्युलेशन किती फास्ट आहे त्याच्यावरती गणिताचा वेग, गणित सोडवण्याचा वेग अवलंबून असतो.
लक्षात ठेवा तुमचं कॅल्क्युलेशन किती फास्ट आहे त्याच्यावरती. तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. जर अजूनही तुम्ही आपला वेनेटरचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत जेवढा जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल करता येईल तेवढा व्हायरल करा. ओके. आपण अजून यानंतरचे जे प्रश्न आहेत लसावी मसावीतले ते प्रश्न घेऊन पुढच्या सेशन मध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत. या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.